आता माझ्या भावा अंतराय नको देवा, अंतराय नको देवा, अंतराय नको देवा. आता माझ्या भावा अंतराय नको देवा, अंतराय नको देवा, अंतराय नको देवा. माझ्या भावा अंतराय नको देवा, अंतराय नको देवा, अंतराय नको देवा. आता माझ्या भावा अंतराय नको देवा, अंतराय नको देवा, अंतराय नको देवा. हरे भारत हरे भारत
इतना खाते बालू अरे भारत को अरे भारत करे अरे
Hare
आता माझ्या भावा अंतराय नको देवा, आले भागाते करतो तुझे नाम उच्चारितो. दृढ माझे मन इथे राखावे पांडुरंग, आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो. तुका म्हणे वाटे नको फुटू देऊ फाटे, आले भागाते करीतो तुझे नाम विचारितो. पांडुरंगा करू प्रथमान त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार होय सकळ विद्यांचे निकरण तेची वंदो श्री चरण श्री ते नमस्कारता यम ब्रह्मावरणेंद्र रुद्रमृधा तन्वंती विभेदस्सवे सांगभक्तमो परिषे गायन सामगा ध्यानावस्थित तत्कटेन मनसा पश्यन्त्यं योगिनो यशान्तनयो सुरासुरनः देवाय तस्मै नमः. उभारीला ध्वजते नीलकावती, उभारीला ध्वजते नीलकावती, उभारीला ध्वजते नीलकावती, उभारीला ध्वजते नीलकावती, उभारीला ध्वजते
चराचर कीर्ती ज्यांची हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञान दीप्ती करोडा आता माझ्या भाव अंतराळी नको देवा अरे भागते करीतो तुझे नाम उच्चारितो प्राप्त स्थळे प्राप्त सेविकरता गाडीला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराज यांच्या गाथेतील 4 चरणांचा मागणी प्रकरणातील अभंगाची सेवेसाठी घेतलेला आहे. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी जीवेश्वर महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त अतिशय भव्य दिव्य उत्सवामध्ये हा अखंड हरिनाम सप्ताह केला. आज मागणी म्हणजे जागराची सेवा माझ्या वाटेत आलेली आहे. यथामत यथावकाश आपण सेवेचा प्रयत्न करूया. विठ्ठल अभंगाचा प्रतिपाद्य विषय असा आहे, परमार्थातील अत्युच्च भाव जो प्राप्त झालेला आहे, परमार्थातील अत्युच्च भाव जो प्राप्त झालेला आहे त्या भावापासून कदाचित विन्मुख किंवा थोडस पाठीमागे येण्याची शक्यता आहे परमार्थामध्ये. म्हणून संतांना साधूंना जी भावाची परमोच्च अवस्था प्राप्त झालेली आहे तर त्यामध्ये अंतर पडता कामा नये. भगवान प्राप्तीसाठी भगवंताच्या प्राप्तीसाठी जो भाव आवश्यक आहे तो एकदा भाव प्राप्त झाल्यानंतर त्या भावामध्ये अंतर पडता कामा नये. आणि हे एवढंच नव्हे तर या परमार्थिक क्षेत्रामध्ये आपल्या वाटेला जे जे नित्य कर्म आलेले आहे, नित्य कर्म करता करता हा भाव सर्वांनी साधायचा आहे आणि तो सर्वांनी भाव सांभाळायचा आहे. त्या परमात्म्याच्या मध्ये आणि आपल्यामध्ये जो भाव निर्माण झालेला आहे त्या भावैक्य भावामध्ये पुन्हा दुरान्वयी संबंध येतात. आणि माझ्या वाटेला मी कर्म सांभाळतोय आणि फक्त केवळ तुझं नाम उच्चार, तुझे नाम उच्चारतो, केवळ देवा मी तुझंच नाम घेतो, तुझ्या नामाशिवाय मी कोणतंही अन्य नाम धारण करत नाही. महाराज म्हणताय या करता जे मन लागतं ना ते मन दृढ लागतं. कसं लागतं? मनाचा डळमळीतपणा परमार्थामध्ये चालत नाही. या करता मनाला बांधून ठेवण्याकरता भगवंताच्याकडे मागणी करता, विनंती करता. दृढ माझे मन येथे म्हणजे कुठे? भगवंताच्या चरणाजवळ माझे मन बांधून ठेवलं पाहिजे. कदाचित या परमार्थिक वाटेवरती अनेक वाटा दिसतील, अनेक वाटा फुटतील, परंतु त्या वाटाकडे माझं लक्ष जाऊ देता मला फक्त भगवंताच्या जवळ
जो भाव प्राप्त झालेला आहे तो भावच मला प्राप्त व्हावा याकरता माझ्या वाट्याला जे आलेला जे काही नित्य कर्म आहे जे काही काम आहे ते काम करतो परंतु केवळ तुझंच नाम घेऊन तू उच्चार करतो विठ्ठल सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा पर्याय देतो. प्रतिवर्षाप्रमाणे हा चालू असलेला सप्ताह या सप्ताहामध्ये परमपूज्य आदरणीय आमचे हरिभक्तीपरायण दत्तात्रय क्षीरसागर महाराज यांच्या नेतृत्वाखाली हा भव्य दिवस सोहळा या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होतो. महाराजांची सेवा परमार्थिक क्षेत्रातील अतिशय भरपूर आहे. देवघर फळावरचे एक मान्यवर कीर्तनकार म्हणून त्याची ख्याती आहे. त्यांच्या माध्यमातून आणि आपल्या सर्वांच्या भविष्याच्या माध्यमातून मला या ठिकाणी सेवा प्राप्त झाली. आजच्या या सेवेकरता परमादरणीय परमश्रद्धेय हरिभक्तीपरायण संजय पवार महाराज व सर्व महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे परमादरणीय माळी महाराज प्रति कार्यक्रमाला उपस्थित असतात आणि या कार्यक्रमाचं वृत्तांकन करतात. परमार्थाची जी काय वाटचाल आहे ती वाटचाल दिगंतरापर्यंत पोहोचण्यापर्यंत जो सिंहाचा वाटा आहे त्या वाट्यामध्ये एक वाटा आदरणीय हरिभक्तीपरायण माळी महाराजांचा आहे. त्यांच्या चरणी सुद्धा मी अभिमान करतो. सर्व श्रोते सज्जनांच्या चरणी अभिवादन करून आजच्या सेवेला प्रारंभ करतो. विनवितो तुम्हाला विठ्ठल मुक्ती नाव विठ्ठल विठ्ठल म्हणा वेगळा हा सोहळा स्वर्गी नाही. महाराज म्हणतात या जीवनामध्ये आल्यानंतर मनुष्य जीवाला आल्यानंतर परमार्थिक साधनेमध्ये भगवंताची प्राप्ती हे अंतिम साध्य आहे. मला वेळेमध्ये चिंतन बसवायचं आहे मोक्याचे ठिकाण तेवढे नाही. परमार्थिक क्षेत्रामध्ये भगवंताची प्राप्ती हे अंतिम साध्य आहे आणि बाकीचं जे काय गबाळ आहे ना ते मात्र आपण गोळा केले. परमार्थामध्ये भगवंताची प्राप्ती करण्याकरता अनेक मार्ग सांगितले.
त्या मार्गामध्ये अनेक मार्गापैकी अत्युच्च जो मार्ग आहे तो मार्ग म्हणजे भक्ती मार्ग आहे. अनेक वाटा सोडल्या पाहिजे. भक्ती मार्ग हा परमोच्च मार्ग आहे. आणि भक्ती ही कशावर अवलंबून आहे? भक्ती कशावर अवलंबून आहे? एक तुम्हाला सांगतो, ज्ञान हे विचारावर अवलंबून आहे. ऐका, ज्ञान हे विचारावर अवलंबून आहे आणि भक्ती हे भावावर अवलंबून आहे. भक्ती करता मूळ जे भांडवल आहे, भांडवल ते काय लागतं? भाव. काय लागतं? भाव. भावेविना भक्ती, भक्ती वेळे मुक्ती, बळे विना शक्ती बोलू नये. भावे विना भक्ती. ऐका, भक्ती भरपूर केली पण शुद्ध भाव जर नसेल, शुद्ध भाव जर नसेल तर भक्तीमध्ये फलद्रुपता मिळेल असं सांगता येत नाही. भक्ती सर्वच करतात, सर्वच भक्ती करतात, पण भक्ती करण्यामध्ये तो परमोच्च जो भाव आहे ना, तो भाव मात्र शुद्ध लागतो. आणि महाराजांनी अनेक या ठिकाणी प्रमाण दिले. काही नरके एक भावाची कारण, एक नुसता भाव आहे, दुसरं काय नाही. आणि भगवंताला प्राप्त करून घेण्याचे अतिशय सोपा मला सांगितलं. भावे भावे गीत, भावे भावे गीत, भावे भावे असलेला देव प्राप्त होण्याकरता भावाची गरज आहे. काय गरज आहे? असलेला देव प्राप्त होण्याकरता. म्हणून तुका म्हणे होता ठेवा, तुका म्हणे होता ठेवा. ठेवा म्हणजे भांडवल. काय? ठेव म्हणजे भांडवल. तो या भावात सापडला. भावाचं भांडवल जिथं आहे तिथं परमात्म्याची प्राप्ती. थोडक्यात सांगायचं होतं, भाव हे परमात्म्याच्या प्राप्ती करता लागतं म्हणजे लागतच. भावाशिवाय देवाची प्राप्ती होत नाही. म्हणून साधू संत महात्मे मात्र या क्षेत्रामध्ये, परमात्मी क्षेत्रामध्ये जो अत्युच्च भाव प्रकट करतायत आणि अत्युच्च भाव याला प्राप्त झाला तर भगवंताच्याकडे विनंती करतायत, देवा तू मला या भावाच्या आधारे प्राप्त झालास ना, तर आता मात्र या भावामध्ये कमी होता कामा नये. कमी होता कामा नये. कसं? व्यावहारिक क्षेत्रामध्ये, व्यावहारिक क्षेत्रामध्ये शेती जास्त असावं, पीक चांगलं निघावं. तुमचं म्हणणं कसं? शेतकरी शेती जास्त असावं, पीक चांगलं निघावं. पीक चांगलं निघावं, बरोबर आहे. पण पीक चांगलं निघावं, भरपूर निघावं का भाव चांगला लागावा? जसं संसारामध्ये पिकाला भाव पाहिजे. काय म्हणलं? पिकाला भाव पाहिजे. आता नवीन एक आलंय, लाडकी बहीण. लाडकी बहीण, लाडकी बहिणीला कोण दिला? लाडक्या भावाला दिली. भावाशिवाय लाडकी बहीण कशी देऊ? कळलं तुम्हाला? भावाला बहिणी देऊन लाडकी बहीण आलीच ना. या जगामध्ये काहीच साध्य नाही. म्हणून भाव शुद्ध करण्याकरता प्रमुख काही साधनं सांगितली. काय सांगितली? साधनं सांगितली.
भाव शुद्ध झाला पाहिजे. एकदा तुम्ही कपडे घेतल्यानंतर कपडे घाण झाल्यानंतर धुता का तसंच गोदरेज कंपार्टमेंट धुता? तुमच्याकडे कसं आहे? बरं, धुता. धुवून काय पुन्हा इस्त्री मारता का तसं गबाळसकट धुता? जेवढी कपड्याची काळजी घेता तेवढ्या अंतःकरणाची आपण काळजी घेतो किंवा नाही याची मात्र आपल्याला विचार करण्याची गरज आहे. कपड्याची काळजी घेतो, केसाची काळजी घेतो, आयब्रो करतो, दाढी कटिंग करतो, केस पाण्यात डाय लावतो, एवढी काळजी या देहाची घेतो. पण आज जे सॉफ्टवेअर अंतःकरण आहे आणि अंतःकरणातल्या साधनांचा आपण कधी विचार केला आहे का? आपण कधी विचार केला आहे का? आणि मुळामध्ये हार्डवेअरपेक्षा सॉफ्टवेअरला जास्त असं सॉफ्टवेअर दिसत नाही परंतु आहे. आता बसून बघा, इथं बसून तुम्ही काय करता? रिमोट दाबता. इथलं टीव्ही चालू होतं का नाही? त्या टीव्ही मध्ये याच्यामध्ये काय आहे का? आहे का? नाही ना, नाही दिसत नाही पण आहे का नाही? आहे का? आपण घरामध्ये गेल्यानंतर नुसतं कोणतं असं फोन करत आपल्याला, आपण उठून येतो का नाही? काय आपल्या दोघांच्या मध्ये काही ना काहीतरी भाव आहे. भाव काम करत म्हणजे भाव आहे ना, भाव शुद्ध करण्याकरता जसं दूध नासू नये म्हणून तुम्ही काय करता? दूध नासू म्हणून काय करता? मीठ घालता, सारखं तापवता, बरोबर आहे? सारखं तापवता म्हणजे दूध तापवल्यामुळं दुधातले अशुद्ध जे पदार्थ आहेत ना ते निघून जातात आणि शुद्ध दूध राहतं, बरोबर आहे? तसं या अंतःकरणामध्ये भाव नामाचं दूध आहे. या भावाला तुम्ही सतत तापवलं पाहिजे. काय केलं पाहिजे? डाग दिलं. काय केलं पाहिजे? डाग दिला पाहिजे. कारण का म्हणून कुठं पण पळतं, चित्त कुठं पण जातं. आपण कुठं तर कीर्तनामध्ये असतो, तो घराकडे जाऊन मी म्हणलं बरं का, तुम्ही येतो तुम्ही म्हणलंय. मला काय म्हणायचंय माहितीये का, की नुसतं दिसणं आणि दिसणं और आसनं त्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक. जानना और मानना बहुत फर्क है. मानने वाले बहुत लोग है, जानने वाले बहुत कम है. कोण पण म्हणतं मी स्वतःला कोण पण राजा समजून घेतं, कोण मंत्री समजून घेतं, कोण आमदार समजून घेतं, 2 वेळ गप्पा मारते. एका वेळाने काय म्हणतं, मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा घेणारच नाही. मग आता चालू काय या गप्पाला काय अर्थ आहे का? मला काय म्हणायचं की आपल्या बोलण्यामध्ये, आपल्या वागण्यामध्ये, भावामध्ये शुद्धता जर नसेल तर निश्चित स्वरूपामध्ये मार्ग चालणं होईल, तो साध्य मात्र मिळणार. साध्य मात्र मिळणार नाही. भाव शुद्धीकरणाकरता सर्वात पाठीमागं जे महत्वाचं आपल्याकडे लागलेलं आहे, दुःखाच्या यातना आपल्या पाठीमागे काय लागलंय? दुःखातनं माणूस बाहेर येत नाही, त्यामुळं तो सुखाकडे जात नाही. आणि सुख दुःखाच्या पलीकडं जे विश्व आहे त्या विश्वाला नाव दिलेलं आहे आनंद. आनंद हे परमात्म्याचं दुसरं नामच आहे. त्याला अनेक नाव आहेत. सत्य आहे, चित आहे, आनंद आहे, अद्वितीय आहे, असे अनेक परमात्म्याला आहेत. त्यांचा अनंत रूपे अनंत विषय देखील मिळाल्यासी बापरत मध्ये होतो कोणा पाळली कशी अनंत रूपाने, अनंत गुणानं, अनंत नामानं असणारा भगवान परमात्मा प्राप्त करून घेण्याकरता तुम्हाला भावशुद्धीची गरज आहे. त्या भावशुद्धीतले 5 घटक सांगूया. 5 घटक सांगूया आणि आपल्या चिंता करूया. 5 घटक कोणते? मुळामध्ये शुद्ध भाव होण्याकरता एक पहिलं कारण आहे अडसर, प्रतिबंध म्हणतो त्याला. प्रतिबंध काय म्हणतो? प्रतिबंध. त्या प्रतिबंध आहे अविद्या. काय? अज्ञान. कोणत्याही गोष्टीचं अज्ञान हे साध्यतेला प्रतिबंध आहे. कळलं तुम्हाला की भगवंताच्या प्राप्तीमध्ये,
भगवत प्राप्तीच्या भावामध्ये अज्ञान आणि भगवंताच्या विषयी असणारा अज्ञान, नामाविषयी असणारा अज्ञान, संत महात्म्याच्या वाङ्मयाच्या विषयी असणारा अज्ञान, अज्ञान भाव शुद्ध करू देत नाही. आता अज्ञान कुठून आलं? आता अज्ञान कुठून आलं? छोटा दृष्टांत सांगतो. छोटा दृष्टांत तुम्हाला कळेल. अज्ञानाचा जन्म, अज्ञान ज्ञानात आलं, ज्ञान अज्ञानात आलं. कुठून आलं मला सांगायचं नाही, फक्त एक सांग. एकदा गृहस्थ बाजारला गेला. श्रावणातले दिवस होते. श्रावणातले दिवस होते. बाजारात जात असताना बारीक पाऊस येत होता. काय बारीक पाऊस. तो छत्री घेऊन गेला, पिशवी घेऊन गेला, सगळं बाजार घेतलं, डाळ गुळ काय असेल ते सगळं घेतलं आणि तो घेऊन पुन्हा घरी आला. घरी आल्यानंतर तिथं ज्या सगळं साहित्य घेतलं, किराणा माल भरला, त्यास पाऊस बंद झाला. पाऊस बंद झाला, छत्री तिथंच विसरली. तो कुठं आला? घरी आला. घरी आल्यानंतर बायकोनं काय विचारलं पहिल्यांदा? काय विचारले? छत्री आणली का? पण तो काय म्हणतो माहिती आहे का? अरे छत्री विसरलो. बायकोने एवढे प्रश्न विचारले त्याला, ते विसर तुमच्याजवळ कसं काय आला? विसर म्हणजे काय? विसर म्हणजे काय? विसर तुमच्याजवळ कुठून आला? अगं विसर म्हणजे अज्ञान आहे. विसर म्हणजे अज्ञान कुठून आलं? अज्ञानाचा जन्म कुठून झाला आणि त्यात ते तुमच्याजवळ कसं काय आलं? असे अनेक प्रश्न विचारले. अगं बाई 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 माझं डोकं फिरलं. काय करते मग? आता जातो छत्री घेतो. छत्री घेऊन आला, काम संपलं. आता मी काय करते या ठिकाणी? त्याचं उत्तर काय? विसरलेला अन्न त्याचं उत्तर आहे. तसं भगवंताचा विसर म्हणजे भगवंताचा आठव करणं, त्या विसरवरती प्रभाव आहे. विठ्ठल प्रमाण आहे. भक्तीचे उदरी जन्मले ते ज्ञान, भक्तीच्या उदरी जन्मले ते ज्ञान. आणि हे ज्ञान असे ना, हे ज्ञान मात्र काय करतं? अविद्येला जाळून टाकतं, कर्माला जाळून टाकतं. ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कोरते तथा. ज्ञान काय करतं? कर्म वगैरे जाळून टाकतं. म्हणून अज्ञान जे आहे ना, अज्ञान हे भाव काय करतं? भाव अशुद्धीकरण करतं. पण भावाला शुद्ध करण्याकरता ज्ञानाची आवश्यकता आहे. पहिलं कारण सांगितलं अज्ञान, भगवंताविषयी असणारा अज्ञान, भगवंताच्या नामाविषयी असणारा अज्ञान हे भाव शुद्ध करून देते. पहिलं कारण आहे. दुसरं कारण सांगितलं अस्मिता. काय सांगितलं? अस्मिता. अस्मिता म्हणजे काय? मैं कुछ हूं, मैं कुछ होने वाला हूं, यही जगत का अपार दुःख का कारण है. मी कोणतरी आहे ही अस्मिता. अस्मिता म्हणजे थोडं पटवून देतो बरं का. लोक काय करतात? माझं गौरव व्हायला पाहिजे, मला कोणतरी मोठं व्हायला पाहिजे, मोठं म्हणायला पाहिजे, मग काय करतात? डिजिटल लावतात. काय लावतात? डिजिटल लावला तर माणूस मोठा होतो. डिजिटल माणूस मोठा होतो. माणूस कधी मोठा होतो? माणूस या अंतःकरणातल्या भावाने होतो. भाव जर नसेल आणि सगळीकडे डिजिटल लावून सुरू करतो होईल अस्मिता. लोक काय करतात? स्वतःची क्रेडिट सांभाळतात. आपल्या क्रेडिट साठी मुलाचं लग्न काय करतात? 10 लाख खर्च करून लग्न करतात. काय क्रेडिट म्हणाला पाहिजे ह्यांच्या लग्न कोणी? ते अस्मिता. अस्मिता जागे होते. आणि अस्मिता हे भावाकडे जाऊ देत नाही. अस्मिता मी कोणतरी आहे, मी महाराज आहे, मी पाटील आहे, मी कुलकर्णी आहे, मी साहेब आहे, मी अमुक आहे, हे काय करतं माहिती आहे का? मी अस्मितेला चिटकून आहे तो भावाकडे जाऊ देत नाही. म्हणून त्या अज्ञानाच्या बरोबर ही असणारी अस्मिता भगवंताच्याकडे जाण्याकरता प्रतिबंध ठरते. तिसरं कारण सांगितलं राग. राग म्हणजे राग, त्याच्यातला राग नाही, विकारातला राग नाही. राग म्हणजे पाहिजे. राग याचा अर्थ काय? पाहिजे. प्रत्येक गोष्टी मला पाहिजेत, मला प्राप्त झाली पाहिजे, मला पाहिजे, मला पाहिजे, मला पाहिजे. पाहिजे म्हणणं हे भगवंताच्याकडे जाऊ देत नाही. छोटा दृष्टांत तुम्हाला कळेल. काय काय परवा आषाढी वारीमध्ये काय झालं? मी अत्यंत फाटकी चप्पल घालून गेलो. काय घालून गेलो? मला एकाने विचारलं, महाराज तुम्ही एवढे मोठे महाराज आहे किंवा एवढं तुम्हाला पैसा आता मोठे आहे, तुम्ही फाटकी चप्पल का घातला? त्याला एकच सांगितलं, मी जर चांगली चप्पल जर घातलो असतो तर दररोज त्याकडे लक्ष केलं असतं, भजनाकडे लक्ष लागलं असतं. आता ती गेली तर जाऊ दे, गेली तर जाऊ दे. काय झालं? त्याच्याकडे लक्ष केलं नाही. म्हणून जे केलेलं गबाळ गोळा केलं ना, ते तिकडे जाऊ देत.
बाबा गोळा केलं भगवंताच्याकडे जात नाही. एक साधी नवीन 200 रुपयाची चप्पल जर तुम्हाला परमार्थामध्ये प्रतिबंधात्मक ठरत असेल तर तुम्ही गोळा केलेलं काय करत असेल. म्हणून महाराज म्हणतात संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्यधर्म केला. हरिभजनी हे दवडले जग चुकविला लाद कळी काळाचा. गोळा केलेलं जे आहे ना ते भगवंताच्याकडे जाऊ देत नाही. म्हणजे काय करतो भाव कमी करायला राग पाहिजे पाहिजे. छोटा आणखी महिला मुलांना सांगतो आपण घरामध्ये काय करतो येताना नवीन लग्नात सुटकेस घेतो. काय करतो सुटकेस. नंतर काय करतो दारावर येणाऱ्या जाणाऱ्या काय करतो केसावर भांडी घेतो कपडे घेऊन भांडी घेतो भांडीत भांडी करतो. आणि श्रावणामध्ये जेव्हा धुवायचा वेळ येतो ना त्या महिला म्हणतात किती भांडी धुवून जमते. गोळा केले कोणी तुम्हीच. त्रास होते म्हणते कोण मला काय म्हणायचं माहितीये का या जीवनातल्या सुख दुःखाला कारणीभूत कोण आहे आपण आहे. म्हणून या भावशुद्धीमध्ये जे गोळा केलेला जे राग आहे ना राग पाहिजे पाहिजे म्हणणं ते भावाकडे म्हणजे अविद्या अस्मिता राग आणि चौथा काय द्वेष. काय सांगितलं आपल्याला आपल्या कुटुंबातले लोक आवडणार. शेजारचे लांब आहेत अजून शेजारचे अजून खूप लांब आहेत. म्हणून साने गुरुजींनी म्हटलं घरात एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. प्रेम सुख दे 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 उभा याचत मज भीक काही देवा प्रेम वाहतुके पाठवा. भगवंताच्या प्राप्ती करता प्रेम हे अनिवार्य आहे. मग भाव शुद्ध होण्याकरता द्वेषाच्या विरुद्ध असणारा जो भाव आहे तो भाव मात्र प्राप्त होणं अत्यंत आवश्यक आहे. तर शेवटचं सांगितलं अभिनिवेश म्हणजे मरणाचं दुःख सांगितलं प्रत्येकाच्या पाठीमागे लागलेलं आहे. अशा 5 विकारांच्या वरती विजय मिळवल्याशिवाय आपलं भाव शुद्ध होत नाही. एकदा भाव जर शुद्ध जर झाला तर तो भाव मात्र डळमळत नाही. काय होतं डळमळत नाही. आणि हे भाव कशा करता पाहिजे तर भगवंताच्या जवळ जाण्याकरता ते मूळ भांडवल आहे. काय भगवंताच्या जवळ जाण्याकरता भांडवल आहे. आणि ते भांडवल मिळवण्याकरता महाराज भगवंताच्याकडे प्रार्थना करतायत विनंती करतायत मागणी करतायत त्या अभंगाच्या पहिल्याची. आता माझा भावा आता माझा भावा आता माझा भावा आता माझा भावा
आणि हे भाव याची देही घडे देवाचे भजन या देहातच प्राप्त आहे, नरदेहात प्राप्त आहे, अन्य देहात प्राप्त होईल की नाही याची शंका आहे. म्हणून या देहाला प्राप्त झाल्यानंतर या देहाला एकदा भजन भाव भक्ती प्राप्त झाल्यानंतर ही मात्र दैनंदिन जीवनामध्ये कदाचित अडचण होऊ शकणार नाही. दैनंदिन जीवन भाव निर्मितीमध्ये अडचण होऊ शकणार आहे. मग दैनंदिन जीवन त्याग करायचं आहे का? दैनंदिन त्याग करता येतं का? करता येत नाही. दैनंदिन जीवन हे करावं लागतं. दुकान उघडावंच लागतं का? चालेल का? सर्व सप्ताह गेले हरी पलंगावरी एवढं भाग्य खूप कठीण असतं. म्हणून ज्याला जे आतापर्यंत जे संत झाले ते त्यांनी कर्म कधी त्यागलं नाही. सावतामाने काय केलं? कांदा मुळा भाजी अवघी विटा बाई माझी समर्पित केलं. वृत्ती समर्पित केली. कशाला? कर्माला वृत्ती समर्पित. गोरब काकाने गाडगे घडवायचं सोडलं का? सोडलं नाही. काम केलं. नारायण सोनाने काय केलं? सोळा करायचं काम केलं. परंतु त्यांना देव प्राप्त त्याच पद्धतीनं रोहिदास महाराजांना प्राप्त झाला की नाही? चमत्कार होते की नाही? अतिशय शेवट सुद्धा तुम्हाला सांगतो. सज्जन कसाई तुम्हाला माहितीये की नाही? काय करत होते? विकू लागायचे की नाही? तराजू कोणी धरलं? देवाला. म्हणजे कोणताही कर्म करा, किराणा दुकानदार राहा, शिक्षक राहा, कुठं काय वाटतं ते करा. परंतु हे करत असताना ही सृष्टी हे जीवन केवळ भगवंताच्या मुळे चाललेलं आहे. नीट लक्षात ठेवा आणि मगच जीवनामध्ये पाऊल टाका. तर आपल्याला जीवनामध्ये आनंद मिळतो. मी करतो म्हणला संपलं. अहम कर्तृत्व अहम भोक्तृत्व. मी भोगतो आणि मी करतो. मी आणि माझं हे जीवनातील सर्वात मोठं दुःख आहे. मी आणि माझं आणि माझ्यामुळे. मी माझं माझ्यामुळे. आता मी म्हणजे कोण आहे? मीचा पत्ता कोणाला मिळाला का? माझाही कोणाला पत्ता मिळाला का? आता आपण म्हणतो माझं घर माझं शेत. आता हे गेल्यानंतर शेत राहणार आहे का नाही? मग शेत कोणाचं? शेत अगोदर होतं, घर अगोदर होतं. तुझ्या हातात मिळत होता म्हणला. म्हणून या जगामध्ये मीचा पत्ता मिळवण्याकरता पहिले आपका पत्ता फिर जगत का पत्ता तेरा तो अभी लापत्ता. तुझा पत्ता तुला मिळाला. मीचा शोध घेणे म्हणजे भगवंताचा शोध घेणे. मी कशामुळे? भगवंताच्या मुळे. तुला कोण बोलवतो? चाले हे शरीर कोणाची आसक्ते कोण बोलविते हरिवीण. हे भगवंताच्या शिवाय तुम्हाला उठवत नाही, बसवत नाही, कोण बोलवत नाही. म्हणून भगवंताच्या सत्तेशिवाय या जगातलं पान हलत नाही. पण हे करत असताना साधू संतांनी
मुंडगाल बांधली. कदाचित मी कर्म करत असताना, मी काम करत असताना याचा अडसर ठरण्याची शक्यता आहे. त्याचा कदाचित अडसर होण्याची शक्यता आहे. पण माझ्या वाटेने जे आलेलं काम आहे ना, ते मात्र मी इमानदारपणे पाहतो. ते करत असताना केवळ तुझंच नाम घेतो. कुणाचं? मी कुणामुळे? देवामुळे. घर कुणी बांधलं? देवानं बांधलं. ते घर कुणाचं? देवाचं. शेत कुणाचं? देवाचं. मी कुणाचा? देवाचा. देव माझा, मी देवाचा. ही समर्पित वृत्ती, भावाची शुद्धता दैनंदिन जीवनामध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे. हा भाव साधण्याकरता महाराज म्हणतायत, माझ्या वाटेला जे आलेले कर्म आहे ना, ते करतो, तर ते केवळ तुझंच नाम घेतो. अभंगाचे कदाचित मन स्थिर राहील किंवा नाही शंका. सगळ्यात साधन सांगितलं, भावाचा जन्म हा अंतःकरणात जरी असला तरी अंतःकरणातलं मूळ साधन आहे मन. मन, बुद्धी, चित्त, अहंकार. मन हे मूळ साधन आहे. हे मन जर इकडे तिकडे सैर भैर पळायला सोडत झालं, या ज्ञानेंद्रियाचा संबंध शब्द स्पर्श रूप रसगंध याच्याशी संबंध आहे. शब्द स्पर्श रूप रस गंध या पंच विषयामध्येच हा जीव अडकलेला आहे. या पंच विषयांच्या वरती ताबा मिळवण्याकरता पंच ज्ञानेंद्रियावरती ताबा मिळवून आपल्याला भाव काय करता येतं, शुद्ध करता येतं. ते भाव शुद्धीकरणाचं साधन सांगितलं मन. काय सांगितलं? मन. महाराज म्हणाले
दृढ माझे मन. दृढ मन डळमळीत नको, दृढ पाहिजे. कीर्तनाला जायचंय का बघू, असं नाही, जायचंय काय पाहिजे, जायचंय असं दृढ भाव पाहिजे. आपला काय चाललं माहितीये का की सोयीचा परमार्थ चालू. कसं आहे सोयीचा परमार्थ. सोमवार करावं लागते म्हणजे बघू घडलं तर, एकादशी बघू घडलं तर, पंढरपूरला बघू देवाच्या मनात आलं तर. देवाच्या मनात म्हणजे ह्याच्या मनात कधी एक असं आहे, तुमचं मन काय असतं दृढ असणं आवश्यक. आणि ज्याचं मन दृढ असतं ना त्याला मात्र जीवनामध्ये कोणत्याही संकटाचा सामना करावा. माणसाचं मन दृढ असलं पाहिजे. माणसाचं मन कसं आहे तुम्हाला सांगू का, एक बेड कुठं तो दिवसभर फिरत होता उन्हामध्ये, त्याला कुठंच सावली मिळाली, कुठंच सावली मिळणार. शेवटी एका ठिकाणी सावलीच्या ठिकाणी जाऊन बसला, त्याची किती गाळ वाटायला मिळाला. सावलीमध्ये जाऊन बसतो आणि वर बघतो काय होतं, सापाचा फणा होता. आता सापाच्या फण्याखाली बेडूक बसलाय. बेडकाला सुख लागेल का शांती लागेल का, ते कोणाचं सांगलं मी, बेडकाचं सांगलं. आपलंच आहे, आपण आश्रय संसाराचा घेतलाय. संसाराचा आश्रय जर मनानं जर घेतला तर मन तिकडे जाईल का. संसाराचा आश्रित मन नसावं तर संसार आणि मन हे एकच असावं. नवे नवे मन आणि भाव एकच असावं. नवे नवे मन आणि देव एकच असावं. म्हणजे काय, विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठावत नाही उरला. समहम सर्व उद्देशो नवे द्वेषस्ते तत्प्रिया, हे भजंत महाभक्त्या माहिती ते शिवचाप्यम. अणुरेण तळकाष्टामध्ये जो भरलेला परमात्मा पाहिजे असेल, भेदरहित जे ज्ञान आहे ते ज्ञान मनाकडे प्राप्त होतं. मन हे साधन आहे. मनाशिवाय अन्य कोणतेही साधन असू शकणार नाही. दृढ मनाच्या आधारे दृढ भक्ती होऊ शकते, दृढ भाव प्राप्त होऊ शकतो. हे जगद्गुरु तुकोबारायांना माहित होतं. म्हणून महाराज देवाच्याकडे प्रार्थना करतात. कशाविषयी, मनाविषयी. अभंगाचं तिसरं चरण. दृढ माझे मन, दृढ माझे त्याचा स्वतःवर ताबा. म्हणून रोडवरती लिहिलं असतं, काय लिहिलं असतं, मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक म्हणलं असतं का नाही. मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. तो मनाला ब्रेक कोण लावतं का. म्हणून परमार्थामध्ये मन जर दृढ ठेवायचं असेल तर ते परमात्म्याच्या चिंतनामध्ये गुंतलं. मग चिंतन करण्याकरता भजन हे अत्यंत सोपं साधन. काय सांगितलं, भजन. बघा काय होतं माहितीये का, असा विषारी असणारा साप तो सुद्धा संगीतावर बोलतो.
हा तरी बिनविषारी आहे. सापापेक्षा कमी विषय ना माणसाच्या मनामध्ये. कसं आहे तुमचं म्हणणं? सापामध्ये विष आहे, ते विषारी साप डोलतो, त्या मनुष्यामध्ये विष तर नाहीच आहे, हा डोलल्याशिवाय. त्यामुळं अत्यंत सोपं साधन सांगितलं भजन. भजन हा इतकं अत्यंत सोपं साधन या परमात्म्याला नाही. ते भजन कसं करावं? दोन्ही हाताने करावं आणि मन दृढ ठेवावं आणि शुद्ध भाव ठेवावं आणि भजन करता करता परमात्म्याला आपण मात्र अंतःकरणामध्ये स्थापित करावं. कसं करावं?
अभंगाच्या प्रथम चिंचरणामध्ये महाराजांनी काय सांगितले ते सांगितले की तुम्हालाच माहित आणि आम्हालाच माहित असू द्या. असं आहे भाव आणि मन याचा अन्योन्य भाव सांगितला. मन आणि भावाची शुद्धी किती आवश्यक आहे आणि हा भाव प्राप्त झाल्यानंतर दैनंदिन आलेलं जे काही वाटायला आलेलं काम आहे ते काम कधी हे न त्यागता आपण भगवंताचं नाम उच्चारलं. भगवंताचं एकदा नाम घेतलं, नाम घ्यायची एकदा सवय पडलं काय होतं, तो राम म्हणता रामचे तसं गोविंद गोविंद मनाला लागलिया छंद, मग गोविंद ते गाया भेद नाही देवा तुझ्या. गोविंद 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 केशव केशव केशव. म्हणून दैत्य सुद्धा एवढे हुशार होते माहिती का, दैत्य सुद्धा एवढे हुशार होते. अनेक देवाची जी नामं पडल्यात ना त्या दैत्यांच्यावर नाव पडले. त्यात एक नाव सांगतो मला, केशी नामक दैत्य होता. केशी नामक दैत्याचा भगवान श्रीकृष्णाने संहार केला आणि भगवान श्रीकृष्ण संहार केल्यानंतर केशी नामक दैत्याने वर मागून घेतला. माझा तू संहार केल्यास खरंय, पण माझं नाव अजरामर होण्याकरता माझं नाव धारण केलं पाहिजे. नाव काय धारण केलं? केशव. म्हणजे असे अनेक नाव दैत्यांनी धारण केली. म्हणजे दैत्य सुद्धा भक्ती करण्यामध्ये हुशार आहे. आपण ते दैत्य नाही. या दैत्य कुळामध्ये भक्त प्रल्हादाचा काय अवतार आहे. दैत्य कुळामध्ये आपण जर दैत्य कुळातले अजिबात 2 नंबर मध्ये अजिबात, गरुडखोर अजिबात, मर्डर मध्ये अजिबात, 420 मध्ये अजिबात, 353 मध्ये कशातले नाही. आपण जरी
शुद्ध संप्रदायामध्ये आहोत. आपला देव काय लांब आहे का? देव अत्यंत जवळ आहे. देव जवळ आहे नाही, देव तुम्हीच आहात. याकरता साधना जी आहे ना ती मन गोविंद गोविंद गोविंद, मन देव 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 आणि माझं मन एकत्रित झालं पाहिजे, शुद्ध भाव झाला पाहिजे. म्हणजे काय झालं? उद्धव भगवंताला विचारलं, देवा म्हणजे तुझं नामामध्ये एवढी ताकद आहे, नामामध्ये ताकद आहे, एवढी ताकद आहे, एवढी ताकद आहे म्हणताय, आणि तू तर इथं आहेस आणि त्या वृंदावनामध्ये गोपाळ आहे तरी गोपिका आहे, अजूनही तुझं नाम घेतात, हे कसं काय? देव म्हणाले उद्धवाला, उद्धवा मला प्राप्त करून घेण्याकरता एक तर गोपाळ व्हावं लागेल, नाहीतर गोपिका व्हावं लागेल. एक तर गोपाळ व्हावं लागेल, नाहीतर गोपिका व्हावं लागेल. म्हणून आपण सुद्धा एवढ्या 10,000 लोकसंख्येमध्ये आपण 100 गेलं काळ माहिती आहे का? आपण पूर्वी होतो कुठं होतो? राम अवतारामध्ये आपण सेतू बांधत होतो. तुम्ही होता, तुम्ही सगळे होता, तुम्ही सगळे काय म्हणत होता? सेतू बांधत. तुम्ही काय होता? वानर. वानर म्हणजे माणूस, वानर काय होता? वानर होता. मग पुढे कृष्णावतारामध्ये काय झालं? गोपाळ झाला. आणि आता काय झालं? वारकरी. म्हणजे आपण पूर्वीपासून आहोत. कसा आहोत? पूर्वीपासून. कशामुळे आहोत? भगवंताचं नाम घेतो म्हणून आहोत. आणि शेवटपर्यंत आपण भगवंताचं नाम घ्यायचंय. उद्धवाला सांगितलं, उद्धवा त्याला गोपाळ झालं पाहिजे, गोपिका झालं पाहिजे. उद्धव म्हणाले, असं कसं शक्य आहे? अरे मी तर एवढा ज्ञानी आहे, मी तर एवढा ज्ञानी आहे. जाणे भक्तीचा जेवाला आणि नये माझे मना गोका पंडित शहाणा. किती पंडित आहे, किती महाज्ञानी आहे, किती शास्त्रकार आहे, त्याला काही किंमत नाही. भगवंताला भाव भाव पाहण्याकरता उद्धव सांगितलं काय कर? वृंदावनामध्ये जा. वृंदावनामध्ये उद्धव आले. उद्धवाना आल्यानंतर नंदवाड्याचा पत्ता विचारला. कोणाचा विचारला? नंदवाड्याचा पत्ता विचारला. नंदवाड्याचा नंद बाबा कुठे राहतात? नंद बाबाचा वाडा कुठे आहे ते सांगितलं. आता हा जो गरम पाण्याचा झरा आहे ना, झरा वाहता एवढा मोठा झरा होता. हा झरा कोठे संपतो तेथे नंदवाडा आहे. काय सांगितलं? हा झरा कोठे संपतो तेथे नंदवाडा आहे. मग हा झरा कशाचा आहे? भगवंताचा जेव्हापासून वियोग झाला तेव्हापासून नंदवाड्यातल्या 9 लाख गायी अश्रू ढाळत आहेत. त्या अश्रूंचा हा झरा झाला. काय झालंय? उद्धवाची पहिली विकेट तिथंच पडली. उद्धव म्हणाला, अरे गायी अश्रू ढाळतात, भगवंतावरती एवढा निस्सीम प्रेम करतात, मी तर एवढा महाज्ञानी. पहिल्यांदा थोडा उचल, थोडस पुढे गेले. नंदवाड्यामध्ये थोडस आजूबाजूला पाहिलं. त्या ठिकाणी गोपिका काय करत होत्या? गवळणी काय करत होत्या? कृष्ण कृष्ण जय, कृष्ण कृष्ण जय, कृष्ण कृष्ण जय असे बेभान नाचत होत्या आणि बोलत होत्या कोणाशी? कृष्णाशी. उद्धवाने विचारलं, गवळणीनो, गोपिकांनो, तुम्ही देवाशी कसं काय बोलू शकताय? देव तरी द्वारकेत आहे, तुम्ही कुठे आहे? सध्या वृंदावनामध्ये आहे. मग तुम्ही देवाशी कसं बोलताय? ते म्हणजे तुम्ही कोणत्या गावचं? तुम्ही कोणत्या गावचं? नाही म्हणले, मी उद्धव आहे, मला भगवंत तरी आमच्या जवळ येतो, द्वारकेमध्ये नाही. तो कुठे? नित्य आमच्यावर बसतो, नित्य उठतो, नित्य भोजन करतो, 24 तास आमच्या जवळ आहे. तो भगवान तिथे. त्या गोपिकांचं, गवळणींचं बोलणं ऐकलं. उद्धवाची दुसरी विकेट पडली. अशा विकेट पडत 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 एका गवळणीच्या घरी तो गेला. भगवंताची निस्सीम असणारी भक्ती, शुद्ध भाव पाहिला. त्या ठिकाणी कृष्णाचं एक चित्र काढलं. काय काढलं होतं? चित्र काढलं. त्या चित्रामध्ये मुरलीधारी कोण होता? गोपाल कृष्ण मुरलीधारी. फार सुंदर सुंदर मोराचं पीस, खांद्यावरती घोंगडी आणि देवळा चिरणी वाजवत सुंदर असं चित्र काढलं होतं. चित्र पाहिल्यानंतर उद्धव विचारला, गोपिका, गवळणीनो, तुम्हाला एवढं कसं काय कळत नाही? चित्र काढलंय ते काढलंय, पूर्ण चित्र का काढलंय? काय
काय नाही म्हणले, याच्यामध्ये देवाचे पायच काढले नाही. काय केले? देवाचे, ऐका बरं, तिकडे सोडा, इकडे ऐका. तिकडे आलो, दृढ माझे मन येथे राखावे बांधून. याच्यावर चाललोय, याच्यावर चाललोय. आपलं लक्ष कुठं? हा, हा, चित्रातले पाय, चित्रातले पाय पाहता म्हणजे तुम्ही पाय कसं काय काढणार नाही. आणि तुम्हाला हे सांगतो, एखादा पूर्ण पुरुष जर असेल तरच तो कुठेतरी भक्तीमध्ये चालतो. एखादा नक्कल केलं, एखादं पोट केलं, त्याला चालत नाही बरं का, कुठल्याही कर्मात चालत नाही. तुम्ही नित्याची पूजा करता, कसं काय झालं? पायच काढले. मी म्हटले, गवळण म्हणते त्याचे मुद्दाम पाय काढले. कुणाचे? देवाचे पाय काढले. अगं देवाचे पाय कसे काय काढला? अरे पाय काढायला हिंमत लागते, देवाचे पाय म्हणायला हिंमत लागते. देवाचे पाय आम्ही तोडतो. का बरं तोडतो? तो कुठून इथून जर पाय जर काढले असते ना तर तो चालत गेला असता. पाय जर काढले असते तर तो चालत गेला असता. एवढा शुद्ध भाव गोपिकांचा. सांगायचं तात्पर्य असं आहे की भगवंताला प्राप्त करून घेण्याकरता केवळ भाव आणि भावच पाहिजे. म्हणून साधू संतांना अनेक वाटा दिसवत्या, कर्माच्या वाटा दिसवत्या. मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर हे राजाचे भाग झाले ऐसा, लावणी मृदंग सुटिकाळ घोष चेऊ ब्रह्मरस आवडीले. म्हणून साधू संत अत्यंत स्वभावावर सापडला. कोणता? कीर्तनाचा मार्ग सापडला. कोणता? कीर्तनाचा मार्ग. सतत नामस्मरण, सतत नामचिंतन, त्यावेळी मनाची शुद्धता, त्यावेळी भावाची शुद्धता. अत्यंत स्वभाव. कर्म मार्ग आहे, ज्ञान मार्ग आहे, योग मार्ग आहे. हे मार्ग कदाचित आपल्याला अवघड आहे, पण अत्यंत सोपा मार्ग साधू संतांनी सांगितला तो म्हणजे भक्ती मार्ग सांगितला. आणि भक्तीला लागणारा भांडवल सांगितलं. ते सांगितलं भाव, ते सांगितलं भाव. तो भाव आपल्याला प्राप्त होण्याकरता महाराज भगवंताला प्रार्थना करतायत. तुका म्हणे वाटे, अनेक वाट आहेत तुझ्याकडे यायला, अनेक वाट आहेत. आता मला जी सापडलेली वाट आहे ना, त्या वाटेला मात्र तू वाटा फुटू देऊ नकोस. काय? त्याला मात्र वाटा फुटू देऊ नकोस. माझी वाट आहे ना ती शुद्ध आहे, ती शुद्ध भावाची आहे. तुम्हाला भाव प्राप्त झालाय, नव्हे तुम्हाला प्राप्त झालेला आहे. तुला मात्र त्याला सोडणार नाही. तुम्हाला प्राप्त झालेला तो भाव आहे ना, तो शुद्ध भावाची प्रतीती आपल्याला सुद्धा येण्याकरता आपण मात्र संतांचं नामस्मरण केलं पाहिजे. कसं केलं पाहिजे? ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर तुका
Hare
अभंगाचा सारांश असा आहे की भगवंताचं नाम भगवंताविषयी असणारा भाव हा सर्वात भक्तीमध्ये प्रामुख्याचं साधन आहे. म्हणून या सत्याच्या शेवटला आपण भगवंताच्याकडे मागणी केली पाहिजे. काय मागणी केली पाहिजे की देवा माझ्या अंतःकरणामध्ये शुद्ध भावाची प्रतीती कर. आणि शुद्ध भाव हे आपल्या परमार्थाचं महत्वाचं काम आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबरायांनी जे साध्य केलं साध्य केवळ कशावर केलं? भावाच्या आधारे. म्हणून तुकोबरायांचं नाम घेतलं की यम कापत होता. एवढं नामामध्ये ताकद भाव झाली. नाम घेता घेता देवाची ताकद नामामध्ये प्रत झाली. तुकाराम तुकाराम नाम घेता. आपलं नाव घेतलं तर घरातले हलत नाही. संतांचं नाम घेतल्यानंतर यम सुद्धा कापतो. नवे नवे त्यांच्या नामावरती काय माहिती का? सर्व जे काही जगत आहे ना ते जगत करत. एवढंच नव्हे, जगद्गुरु तुकोबरायांची भावाची मोती इथपर्यंत आहे की तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकाशी आले. काय? ब्रह्माची सुद्धा तुलना तुकोबरायांच्या साधनेमध्ये भावामध्ये आहे. एवढी साधना जगद्गुरु तुकोबरायांनी प्राप्त केली. म्हणून भगवंत त्यांच्या हातामध्ये आला. हरी आला आता मग कैची व्हायची. देवाला प्राप्त करून घेण्याकरता
भाव हे अंतिम साधन आहे. म्हणून वेदशास्त्र सांगतं न काष्ठे विद्यते देव न पाषाणे न मृण्मये भावेही विद्यते देव तस्मात् भावही उपाश्रय. म्हणजे भावाच्या अधीन देव आहे. शास्त्र सांगितलं भावाच्या अधीन देव आहे. पण हा भाव तुम्हा आम्हाला सर्वांना प्राप्त व्हावा. जो संतांना प्राप्त झाला तो प्राप्त होण्याकरता आपण देवाकडे मागणी केली पाहिजे. देवा मला शुद्ध भाव शुद्ध भक्ती होण्याकरता माझं मन केवळ सतत तुझ्याजवळ मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा पुनरपी संसार येणे नाही. हा संसार रूपी मोगरा संसार रूपी मन तुझ्या चरणाकमली उद्या आणि भगवंता तुम्हाला प्राप्त होऊ दे. आणि या भगवंत एखादा प्राप्त झाला अशा अनेक वाटा मी सोडेन. फक्त केवळ तुझी एकच एक वाट आहे. ती वाट म्हणजे भगवंताची अध्यात्माची वाट. ती आहे भावशुद्ध असणारी वाट आहे. ती वाट सर्वांना प्राप्त हो ही भगवान पाठवतो परमात्म्याच्या चरणी हा भाव समर्पित करतो आणि सेवा करण्याच्या ठिकाणी विराम करतो. विठ्ठल जय सर्वांना सूचना आहे. आपल्या भगवान श्री जीवेश्वरांच्या प्रगट दिनानिमित्त अगदी हा प्रतिवर्षी साजरा होणारा अनेक वर्षाची परंपरा आहे. त्या उत्सवाचा अगदी आजचा हा 8वा दिवस आणि 8व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण संजय महाराज पाटील यांनी छान सेवा केली. त्यामुळे सर्वांच्या तर्फे त्यांचा आभार मानतो. सूचना अशी आहे आता आरतीच्या नंतर या ठिकाणी श्रीमान धनराज येळके यांच्यातर्फे आता एकादशीचा फराळ सर्वांसाठी आहे. सर्वांनी फराळ करायचा. आणि त्यानंतर उद्या आपल्या भगवान जीवेश्वरांचा प्रगट दिन आहे. प्रगट दिन त्याची वेळ आहे पहाटे बरोबर 6:22 सकाळी 6:22 शक्यतो येण्याचा प्रयत्न करा सर्वांनी. आणि 6:22 बरोबर भगवान जीवेश्वराच्या नामोच्चारामध्ये गुलाल पुष्पवृष्टी होऊन जाईल. आणि त्यानंतर बरोबर 7 वाजता या ठिकाणी भगवान जीवेश्वराच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं गुलाल पुष्पवृष्टीची कीर्तन सेवा बरोबर 7 वाजता सकाळी सुरुवात होईल. 7 ते 9 कीर्तन सेवा आहे. आणि 7 ते 9 कीर्तन झाल्यानंतर सर्वांसाठी अल्पोपहार होईल. त्यानंतर या ठिकाणी सत्कार समारंभाचा काही कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्याचबरोबर आपल्या यावर्षी एक फार मोठी आनंदाची बातमी आहे. सर्वांच्यासाठी फार उत्साह आहे. या ठिकाणी सगळे सगळे जमा जातील आणि या भगवान जीवेश्वराच्या ट्रस्टीचे जे सचिव आहेत ते आदरणीय हरिभक्तीपरायण जयहरी साखरे साहेब यांनी भगवान जीवेश्वरासाठी निवडणुकीसाठी हा रथ नवीन पुण्याहून बनवलेला आहे. तो रात्री या ठिकाणी रथ आपल्याकडे प्राप्त झालेला आहे. आज त्याच्या विधियुक्त पूजा होम हवन विधी झालेला आहे. उद्या सकाळी म्हणजे हा रथ समर्पित करण्यात येणार आहे. आणि त्यानंतर दुपारी बरोबर 2 वाजता भगवान जीवेश्वराच्या मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे. मिरवणुकीनंतर उद्या सायंकाळी बरोबर 5 ते 6 या ठिकाणी हरिपाठ होईल. आणि त्यानंतर बरोबर 7 ते 9 या वेळेमध्ये 9 दिवसाच्या आपल्या उत्सवाच्या कार्याच्या कीर्तन सेवा होईल. कार्याच्या कीर्तनाने या उत्सवाची सांगता होणार आहे. सर्वांनी या प्रत्येक कार्यासाठी वेळेवर उपस्थित राहावं अशी मी सर्वांना टाळकरी बंधू असतील, गायक वादक मंडळी असतील, श्रोते मंडळी असतील, समाज बांधव असतील सर्वांना मी सूचना करतो. सर्वांना विनंती करतो. ज्ञानदेव बोली दे पुरे वेळी वापरे उतरे आई
Shambhu
प्रसाद घेऊन जावा तुमचे कोण असले तर त्यालाही प्रसाद घेऊन जावा मी सफारीचा आहे, मी व्हिडिओ माहित आहे मला माहित आहे ना म्हणून तर सांग का बेटा कल्पनेची बाला नो कोणी गाली संदोळे सुखासो अहंकाराचा ज्ञानदेव